नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 6 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये मुद्दामहून आनंदीला त्रास देण्यासाठी विद्याधरने हा सगळा डाव रचलाय, हे सगळं सत्य मालक साहेबांसमोर उघड झालेलं आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता इथे परदेशी पाहुण्यांचं जेवण सुरू असतं, पण त्यांना आनंदीला भेटायचं असतं. तेव्हा लगेच ते आपल्या असिस्टंटला म्हणू लागतात, आम्हाला युगंधर मालकांच्या पत्नीला भेटायचे. त्याच वेळेस आता लगेच त्यांचे असिस्टंट आता युगंधर मालकांना सांगू लागतात, तुमची बायको कुठे? आमच्या सरांना आणि मॅडमला त्यांना भेटायचंय. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब शिल्पाताईकडे बघू लागतात. धनश्री, जा पटकन आनंदीला घेऊन ये. आता इकडे आनंदीलाही धक्काच बसतो. त्याच वेळेस आता सगळेजण या शिल्पाकडे बघू लागतात, कारण आता ही भामटी शिल्पा काय उत्तर देणार असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, धनश्री, जा पटकन आनंदीला घेऊन ये. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, थांब 1 मिनिट. कसं आहे ना युगंधर, आनंदी घरात नाहीये, कारण ती सकाळीच आज तिच्या माहेरी गेली. आता मात्र लगेच मालक साहेब म्हणू लागतात, काय माहेरी? कशासाठी आणि असं अचानक का? त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, कसं आहे ना युगंधर, तिला काहीतरी महत्त्वाचं काम आलं होतं, तिकडे अर्जंट जावं लागत होतं ना, म्हणून ती गेली. येईलच पण. त्याच वेळेस आता त्यांचे असिस्टंट सर आणि मॅडमला सांगू लागतात, त्यांची बायको इकडे नाहीये, माहेरी गेली. तेव्हा लगेच आता परदेशी पाहुणे म्हणू लागतात, आम्हाला त्यांना भेटायचे, तुम्ही कॉल करून त्यांना बोलावून घ्याल का? तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, मी कॉल करतो आणि आनंदीला बोलावून आणतो. आता लगेच मालक साहेब इकडे आबांच्या फोनवरती फोन करतात. आता इकडे आरती आबांचा फोन बघते, मालक साहेबांचा फोन आलाय. आबा मात्र खूप घाबरतात. अरे बापरे, मालक साहेबांचा फोन आलाय. आरते, अगं तुला कळतं का, तुझा निर्णय शिर्केंनी त्यांना सांगितला असेल. आता मालक साहेब लय भडकतील, त्यांना राग आला असेल. आरते, अगं तुला कळतंय का? तेव्हा आरती म्हणू लागते, हे बघा आबा, असलं काय बी होणार नाही, दुसरं काहीतरी काम असेल, तुम्ही फोन उचलून तर बघा. आता लगेच आरती फोन उचलते. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, मालक साहेब एक डाव माफ कराव, चुकलं असेल तर माफ करा. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आबा अहो, असलं काय बी झालं नाही, हे बघा आनंदी तुमच्याकडे आली ना. आता आबांना तर धक्काच बसतो, मालक साहेब असं का विचारायलेत? त्याच वेळेस आरती म्हणू लागते, हो हो, आली की, आनंदी इकडेच आहे. कसं आहे ना, आबांना जरा बरं वाटत नव्हतं ना, म्हणून आम्हीच तिला बोलावलं होतं. आता त्यांना बरं वाटतंय, मग ती येईल, थोडा वेळात येईल. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ आमच्या घरी परदेशी पाहुणे आलेत, आनंदीला सांग लवकरात लवकर घरी ये म्हणावं. तेव्हा आरती म्हणू लागते, ठीक आहे मालक साहेब. असे म्हणताच आता मालक साहेब फोन बंद करतात. त्याच वेळेस आता ही शिल्पा विचारू लागते, काय रे युगंधर, काय झालं? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, येणारे निघणारे ती लगेच येईलच थोड्या वेळात. तेव्हा लगेच आता परदेशी पाहुण्यांचे असिस्टंट म्हणू लागतात, मग आमचे सर मॅडम त्यांची वाट बघत थांबतील नक्कीच. आता शिल्पाला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस आता इकडे आनंदी मनाशीच म्हणू लागते, देवी आई, बळ दे ग मला, जास्त वेळ मी अशी उभी राहू शकते की नाही हे मला माहिती नाही, पण आज काही करून मला हे करावंच लागेल. मालक साहेबांसाठी मी अशी इथे उभी राहणार, असं आता आनंदीने ठरवलेलं असतं. तर इकडे आबा मात्र आता आरतीताईवरती ओरडतात, अगे पोरी, डोक्याचा भाग आहे की नाही तुला? खोटं का बोलली मालक साहेबांबरोबर? तुला कळतं का? अगं आरते, आनंदी इथे कुठं आली, कशाला खोटं सांगितलं? तेव्हा आरती म्हणू लागते, आबा अहो, नक्कीच काहीतरी भानगड दिसायली, आनंदी तिकडे नाही इकडे आली असं मालक साहेब म्हटलेत ना, नक्कीच आनंदीचं काहीतरी चालू असणार आहे. याचा अर्थ आपण जर खरं बोललो असतो तर आनंदी गोत्यात आली असती. आबा, मला निघावं लागेल, मी निघते, मला तिकडे आनंदीकडे जावं लागेल. त्यावर आबा म्हणू लागतात, अगं पोरी, पण आत्ता ही वेळ नाही आहे त्यांच्या घरी जाण्याची, आता काय वेळ आहे का? आरती, तू नको जाऊ, त्यांना राग येईल. त्यावर आरती म्हणू लागते, आबा, आपण आपली पोरगी दिली त्यांच्या घरात, हे बघा आनंदीला जर गरज पडली तर आपल्याला जावं लागेल, त्यामुळे आत्ता वेळ चुकीची जरी असली ना तरी आबा मी तिकडे जाणार आणि मालक साहेबांना खरं खोटं सगळं सांगणार, तुम्ही नका काळजी करू. असे म्हणत आता घाईतच आरती लगेच हवेलीकडे निघालेली असते.
तर इकडे आता सुनीताताई ज्या असतात ना, त्या आता एका ग्लासमध्ये ज्यूस घेऊन येतात. आता त्या स्ट्रॉही आणलेला असतो. तेव्हा लगेच आता त्या गुपचूप आनंदीजवळ येतात. आनंदीताई, अहो आनंदीताई, किती वेळ असं अन्न पाण्याचं, बिना अन्न पाण्याचं उभी राहिला तो. आनंदीताई, जरा हे ट्रॉय आणलंय मी, तुम्ही ना ज्यूस पिऊन घ्या. चला बरं पटकन आनंदीताई. तेव्हा लगेच आनंदी नकार देते. तेव्हा सुनीता म्हणू लागते, आनंदीताई, अहो असं नका करू. सकाळपासनं पाण्याचा थेंब बी नाही दिला तुम्हाला शिल्पाताईंनी. अशाच उभ्या आहेत. अशाने तुम्हाला त्रास होईल आनंदीताई. प्लीज सरबत पिऊन घ्या. चला बरं पटकन. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही होणार. स्ट्रॉ आणलाय ना मी, घ्या पिऊन. आता मात्र लगेच त्याच वेळेस ती माजोरडी शिल्पा तिकडे पोचते. आता सुनीताच्या हातात जो ग्लास असतो ना, तो जोरात आता ढकलताच तो ग्लास खाली पडतो. जोरात आता काचेच्या ग्लासचा फुटल्याचा आवाज झालेला असतो. सगळे पाहुणे मंडळी आता तिकडे बघू लागतात. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, काय नाही काय नाही, तुमचं चालू द्या. चुकून सुनीताच्या हातनं ग्लास पडला आणि फुटला. चालू द्या चालू द्या. आता सगळेजण इकडे जेवणात व्यस्त असतात. त्याच वेळेस आता सुनीता मात्र घाबरते. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, जास्त आगाऊपणा करायला लागली का तू? तुला अक्कल आहे का? तुझी लायकी सोडून वागायला कोणी शिकवलं तुला? अगं याचा पगार देते का मी तुला? तुझ्या लायकीत राहायचं? तुझी हिम्मत कशी झाली हिला ज्यूस घेऊन येण्याची? हिला काही खाता पिता इथे उभं करणार आहे तू? हिला श्वास रोखून मी इथे उभी केलंय. तुझी हिम्मत कशी झाली हिचा पाहुणचार करायची? चाल निघ. हे जे सांडलंय ना, ते सगळं भरून घ्यायचं आणि इकडे पुन्हा फिरकायचं नाही. कारण जोवर मी सांगत नाही ना, तोवर हिला पाण्याचा थेंब बी भेटणार नाही. ही अशीच श्वास रोखून इथे उभी राहणार आहे. असे म्हणताच आता लगेच आनंदीकडे बघून शिल्पा हसू लागते आणि तिकडनं बाहेर निघू लागते. त्याच वेळेस आनंदीला मात्र खूप त्रास व्हायला लागलेला असतो. आता तिचे असे हातपाय थरथर कापत असतात. पण आज काही करून तिला मालक साहेबांसाठी हे करायचंच असतं. तेव्हा आनंदी मनाशीच म्हणू लागते, राहील, बिना अन्न पाण्याचं मी इथे उभी राहील. कारण हेच माझं वटपौर्णिमेचं व्रत असेल. मालक साहेबांसाठी हे व्रत मी पूर्ण करणार. कारण त्या दिवशी मला उपवास धरण्याची संधी भेटती नाही भेटती मला माहिती नाही, पण माझ्या मालक साहेबांसाठी एवढं मात्र मी नक्कीच करणार. असे म्हणत आता कसा तरी श्वास रोखून आता त्रास सहन करत आनंदी त्या ठिकाणी उभी असते. त्याच वेळेस आता इकडे आरतीताई हवेलीच्या बाहेर आलेली असते. आता मात्र कसं हवेलीत जावं, काय सांगावं? मालक साहेब प्रश्न विचारतील, मग त्याचं काय उत्तर देऊ? असे असंख्य प्रश्न आरतीला पडलेले असतात. तेव्हा आता हवेलीच्या बाहेर उभी राहताच आरती लगेच शिर्केंना फोन करते. आता शिर्के साहेब फोन उचलतात. तेव्हा आरती म्हणू लागते, शिर्के साहेब माफ करा, म्या लय उशिरा फोन केलाय तुम्हाला, पण मला तुमची एक मदत हवी हो. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, आरती अगं काय झाले आता? कसलं टेन्शन आलंय का तुला? अशी घाबरल्यासारखी का बोलायली तू? तेव्हा आरती म्हणू लागते, शिर्के साहेब मी मालक साहेबांच्या घराबाहेर उभी हो आणि आनंदी बाबतीत नक्कीच काहीतरी घडलंय. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, काय? तू मालक साहेबांच्या घराबाहेर काय करायली आरती या टायमाला? तिकडे कशाला गेली तू? तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, मालक साहेबांचा फोन आला होता. आनंदी आमच्या घरी आली. आबांची तब्येत बरी नाही असं त्यांना कळवलं होतं. पण शिर्के साहेब असं काही झालं नाही हो. आनंदी हवेलीतच होती. मग जर आनंदी हवेलीत नाही आहे, आमच्या घरी नाही आहे, तर ती कुठे आहे शिर्के साहेब? मला तिची लय काळजी वाटायली हो. काहीतरी करा ना शिर्के साहेब. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतात, आरती आरती तू रडू नको बरं, शांत हो आणि टेन्शन घेऊ नको. मी लगेच माझी माणसं कामाला लावतो आणि आनंदीच्या बाबतीत नेमकं काय घडलंय हे जाणून घेतो आणि लगेच तुला कळवतो. असे म्हणताच आता लगेच आरती म्हणू लागते, ठीक आहे. त्यावर शिर्के म्हणू लागतात, पण तोपर्यंत तू तिकडनं बाजूला जा, एका सुरक्षित ठिकाणी थांब, म्हणजे कसं आहे तुला कोणी बघणार नाही, चालेल? तेव्हा आरती म्हणू लागते, ठीक आहे. आता शिर्के फोन बंद करताच लगेच आता इकडे हवेलीत त्यांची माणसं म्हणजे सुनीताताई. आता शिर्के लगेच सुनीताताईच्या फोनवरती फोन करतात. सुनीताताई किचनमध्ये जाते. आता आजूबाजूला कोणी दिसत नाही याचा अंदाज घेऊन आता सुनीताताईने शिर्केंचा फोन उचललेला असतो. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, सुनीताताई काय भानगड चालू आहे तिकडे? आनंदी कशी आहे? समजा काय ठीक आहे की नाही? तेव्हा लगेच आता सुनीताताई म्हणू लागते, शिर्के साहेब अहो काय सांगायचं तुम्हाला, आनंदीताईंची अवस्था लय बिकट आहे हो. आता झालेला सगळा प्रकार इथे सुनीताताईने शिर्केंच्या कानावरती घातलेला असतो. आता हे सगळं ऐकून शिर्केंना तर मोठा धक्का बसतो. कारण श्वास रोखून असा
पुतळा बनून आनंदीला शिल्पाताईने उभं केलं हे सगळं सत्य आता शिर्केंना समजलेलं असतं. शिर्के मात्र भडकतात. सुनीताताई, काळजी करू नका, मी पोचतोच तिकडे, असे म्हणताच आता सुनीता फोन बंद करते आणि लगेच किचनच्या बाहेर येते. त्याच वेळेस आता ही भामटी शिल्पा म्हणू लागते, काय गे, कुठे कालमडली होती, कुठे गेली होती? तेव्हा शिल्पाताई म्हणू लागते, बोल ना, कुठे गेली होती? त्यावर सुनीता म्हणू लागते, शिल्पाताई, मला ना फोन आला होता म्हणून घेतला, म्हणून आतमध्ये गेले होते. त्यावर शिल्पा म्हणू लागते, कुणाचा फोन होता, कुणाशी बोलत होती, सांग लवकर. त्यावर सुनीता म्हणू लागते, शिल्पाताई, माझ्या घरून फोन आला होता हो. तेव्हा लगेच आता ही शिल्पा म्हणू लागते, काय, कोणी मेलं, कोण गेलं तुझ्या घरी, गेलं का सांग. आता मात्र लगेच हे फॉरेनरचे पाहुणे असतात ना, ते आता लगेच या शिल्पाताईकडे बघू लागतात. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, सांग ना, कोण मेलं तुझ्या घरात. तेव्हा सुनीता म्हणू लागते, नाही म्हणजे ना घरच्यांना काळजी वाटत होती, खूप दिवसांपासून फोन केला नव्हता ना, म्हणून जरा बोलत होते. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, हो, एवढं काय बोलणं चालू होतं. त्यावर आता सुनीता म्हणू लागते, महत्त्वाचं होतं. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, फूट, अगं तुमच्यासारख्या गरिबांना कसलं आलंय महत्त्व, तुमच्यासारख्या लायकी नसलेल्या लोकांना ना काही महत्त्वाची कामं नसतात. त्यामुळे पुन्हा अशी कामं सोडून ही अशी दळबद्री फोन घ्यायची नाही, सांगून ठेवते. आता मात्र जे असिस्टंट असतात ना, त्यांना सगळं मराठी समजत असतं. त्यांना मात्र शिल्पाताईचा राग येतो. तेव्हा लगेच आता ते म्हणू लागतात, शिल्पाताई, अहो काय चालू आहे तुमचं. आता त्या असिस्टंटनी शिल्पाताईचं बोलणं ट्रान्सलेट करून आता परदेशी पाहुण्यांना कळवलेलं असतं. परदेशी पाहुण्यांनाही धक्काच बसतो. तेव्हा लगेच आता ते असिस्टंट म्हणू लागतात, शिल्पाताई, अहो तुम्ही गरीब लोकांना असं हिणवताय काय, हे बघा त्यांच्याशी असं बोलणं चुकीचं आहे. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, तुला काय माहिती रे, तुमचा त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे ना, तुम्ही घ्या जेवणं करून, या गरीब लोकांना तुम्ही ओळखतच नाही, ती कसली लोक आहे ना हे मला चांगलंच माहिती. त्यावर ते असिस्टंट म्हणू लागतात, हे बघा शिल्पाताई, गरीब लोकांना नावं ठेवू नका, अहो गरीब लोक सगळीच वाईट असतात असं नसतं हो, काही लोक चांगली पण असतात. त्यावर शिल्पा म्हणू लागते, नाही, गरीब सगळी लोक भामटीच असतात, त्यांच्या ना मनात असा खोटारडेपणा ठासून भरलेला असतो, लायकी नसते त्यांची चांगली वागायची, मला चांगलंच माहिती, म्हणूनच मला या गरिबांचा राग येतो, चीड येते, एक नंबरची भामटाड असतात ही गरीब लोक. त्याच वेळेस आता लगेच ते असिस्टंट म्हणू लागतात, नाही नाही, याबद्दल तुमचे विचार खूप चुकीचे आहेत आणि आम्हाला ते आवडले नाही. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा, मी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, शिल्पाताईचं बोलणं मनावर घेऊ नका, कसं आहे ना, अनुभवावरनं माणसाला कळतं आणि शिल्पाताईला तसे काही अनुभव आले असतील म्हणून तिचे विचार तसे आहेत, पण तुमचे विचार चांगले आहेत ना, मग माझेही तसेच आहेत, तुम्ही नका लक्ष देऊ. आता मात्र लगेच पाहुण्या मंडळींचं जेवण झालेलं असतं. शिल्पाला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस आता शिर्के साहेबांची एंट्री हवेलीत झालेली असते. आता शिर्के साहेब येताच लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, आला तुम्ही, बरं झालं, मूर्ती आली बरं का. त्याच वेळेस आता लगेच ही शिल्पा म्हणू लागते, काय शिर्के, आज लय उशिरा येणं केलं, काय कुठे गुंतला होतात. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, शिल्पाताई, जरा महत्त्वाचं काम होतं म्हणून यायला बनलं नाही. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, जा जा, जाऊन बघा, काय मस्त रेखीव मूर्ती बनवली ना, वाह, असं वाटतंय तिच्याकडे एकटक बघत राहावं, जा जा, जाऊन बघा. आता मात्र शिर्के साहेब लगेच त्या मूर्तीजवळ म्हणजे आनंदीजवळ येतात. आनंदीजवळ येताच आता शिर्के साहेबांच्या डोळ्यातनं मात्र पाणी आलेलं असतं. किती सहन करावं लागतं या आनंदीला, असे म्हणताच आता शिर्के साहेब हळूच म्हणू लागतात, आनंदी, ए आनंदी, अगं पोरी किती भोगशील ग, अगं किती काय काय सहन करशील, अशी श्वास रोखून मूर्तीसारखी उभी आहे आनंदी तू, अगं आनंदी तुला बरं वाटतंय का. आनंदी एक नाही दोन नाही शांतपणे, कारण पाहुणे मंडळी हॉलमध्ये बसलेत आणि मी जर काही बोलले तर कदाचित त्यांना कळेल, म्हणून आनंदी आता गुपचूप मूर्तीसारखी उभी असते. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी, काळजी करू नको, तुला या संकटातनं आम्ही नक्कीच बाहेर काढू, तुझ्यासाठी मी पाठ राखीन म्हणून कुणाला तरी आणलंय आनंदी, असे म्हणताच आता शिर्के साहेब लगेच पाठीमागच्या दरवाजाकडे बघू लागतात. आता मात्र त्या दरवाजातनं आरतीताई आलेली असते. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब आरतीला खुणवतात, तिकडेच थांब, मी काहीतरी बंदोबस्त करतो. आता शिर्के साहेब मालक साहेबांजवळ येतात. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, बघितली का मूर्ती, भारी आहे ना. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतं, हो खूपच मस्त, पण मालक साहेब, नाही म्हणजे त्या मूर्तीच्या बाजूचा लाईट बंद करू का. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, ए, कशाला लाईट बंद करायचा आहे, राहू दे, तुला बिल भरायचं नाही,
ही हवेली आमची आहे. त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, कसं आहे ना, उष्णतेचं तापमान खूपच आहे ना मालक साहेब, त्यामुळे लाईट बंद केलं तर बरं पडेल. आणि मी त्या मूर्तीवर एखादं कापड टाकू का? त्यावर शिल्पा म्हणू लागते, कशाला टाकायचं आहे कापड, जमणार नाही. तेव्हा मालक साहेबांना आता शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब आपण संगमरवरीपासून ही मूर्ती बनवली ना, कदाचित त्यावरती कापड नाही टाकलं तर तिचा रंग उडू शकतो, म्हणून कापड टाकलं तर चालेल. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के तुम्हाला लाईट बंद करायचं असेल तर करा, कापड टाकायचं तर टाका, काही हरकत नाही. आता शिर्के लगेच त्या आनंदीच्या बाजूच्या रूमचा लाईट बंद करतात, जेणेकरून आरतीला आनंदीजवळ येता येईल. आता लगेच शिर्के साहेब आनंदीजवळ येतात आणि बघतात तर त्यांना धक्काच बसतो, कारण श्वास रोखून उभी असलेल्या आनंदीच्या नाकातनं रक्त निघू लागतं. आता मात्र शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी आनंदी तू ठीक आहेस ना? आता शिर्के साहेब पटकन आता त्या मूर्तीच्या बाजूने जो पडदा असतो ना, तो आता गुंडाळून घेतात. त्याच वेळेस आता गुपचूप आरतीने त्या पडद्यात एंट्री केलेली असते. आरतीला मात्र आपल्या बहिणीला बघून खूपच वाईट वाटतं. तेव्हा लगेच आता पटकन आनंदीला मिठी मारताच आरती म्हणू लागते, आनंदी अगं आनंदी काय अवस्था करून घेतली ग, धर बरं पाणी पे, हे घे बॉटलमध्ये पाणी आणलंय. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही आरतीताई मला काही नको आहे, हे माझं वटपौर्णिमेचं व्रत आहे आणि आज ते मी पूर्ण करणार, कारण त्या दिवशी मला उपवास धरता येईल नाही ते मला माहिती नाही, बायकोचं व्रत मला आज पूर्ण करायचं आहे. तेव्हा आरती म्हणू लागते, आनंदी अगं का असं करतेस तू, तुला त्रास होईल आनंदी. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही आरतीताई माझ्या मालक साहेबांसाठी मी हे करणार, मला त्यांची इज्जत जास्त महत्त्वाची. आता मात्र लगेच आनंदीचे पाय लटलट कापू लागतात. तेव्हा आरती पटकन खाली बसते, आनंदी घाबरू नको, मी तुला पकडते, मी हाय इकडं. आता लगेच आरतीताई आनंदीचे पाय पकडून जेणेकरून तिला उभी राहता येईल अशा पद्धतीने आता खाली बसून तिचे पाय पकडलेले असतात. आता मात्र कसं बसं आनंदीने कंट्रोल केलेलं असतं, कारण खूप वेळ झालेला असतो. आता जास्त वेळ उभी राहणं तिला काही जमत नाही, पण तरीही मालक साहेबांच्या इब्रतीसाठी तिने हे प्रयत्न सुरूच ठेवलेले असतात. आता इकडे परदेशी पाहुण्यांनी खूप वाट बघितलेली असते, पण आनंदी काही घरात आली नाही, त्यामुळे आता परदेशी पाहुणे निघालेले असतात. तेव्हा लगेच ते आपल्या असिस्टंटला सांगू लागतात. त्याच वेळेस त्यांचे असिस्टंट म्हणू लागतात, मालक साहेब आता खूप वेळ झाला, तुमच्या बायकोची खूप वाट बघितली, पण आता उशीर झालाय, सर मॅडमचं म्हणणं आहे की त्यांना निघावं लागेल. आता मात्र लगेच मालक साहेब म्हणू लागतात, सॉरी पण तिला यायला जमलं नसेल म्हणून कदाचित उशीर झाला असेल, पण पुढच्या वेळेस तुम्ही आलात ना तेव्हा नक्कीच तिची आणि तुमची भेट घडवून देऊ. त्याच वेळेस आता लगेच परदेशी पाहुणे म्हणू लागतात, ठीक आहे. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आणि तुमची ही जी मूर्ती आहे ना ती 2 ते 3 आठवड्यात तुमच्यापर्यंत पोच होईल. तेव्हा आता लगेच ते पाहुणे म्हणू लागतात, ठीक आहे. अशा प्रकारे आता पाहुणे मंडळी घरातनं निघालेले असतात, पण मालक साहेब मात्र भडकतात. तेव्हा लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, बघितलंस युगंधर, अरे तुला ज्या पोरीचा एवढा पुळका आहे तिला तुझ्या शब्दाची किंमत आहे बघ, तू फोन केला तरी ती आली का, नाही आली, तुझी काहीही घेणं देणं नाही आहे, त्यामुळे बघ तुझा शब्दही तिने झेलला नाही. तेव्हा लगेच मालक साहेब लागतात, बास, ज्या नात्यासाठी मी एवढे प्रयत्न केले, हे नातं मी एवढे संकट झेलून उभी केलं, त्या नात्याची जर दुसऱ्या व्यक्तीला किंमतच नसेल तर मलाही त्या नात्याचं घेणं देणं नाही आहे. आजपासून आनंदीचा आणि माझा कसलाही संबंध नसणार आहे, मला आनंदीशी बोलायचं नाही आणि तिचा चेहरा बघायचाही नाही, असं आता मालक साहेबांनी ठामपणे सांगितलेलं असतं. धनश्री आणि ही माजोरटी शिल्पा मात्र खूपच खुश होतात, कारण आता एकदा का युगंधरच्या मनातनं आनंदी उतरली की मग तिला बरोबर या घरातनं कसं काढायचं हे आता आपण ठरवूया, असे म्हणताच दोघेही खुश झालेले असतात. त्याच वेळेस आता इकडे आनंदी म्हणू लागते, आरतीताई पाहुणे मंडळी गेले का गं? तेव्हा आरती म्हणू लागते, हो ग आनंदी गेले आता. आनंदी मात्र शांतपणे श्वास घेते आणि उभी राहते. त्याच वेळेस आता आनंदी धपकन खाली कोसळते. आता मात्र आनंदी खाली पडताच आवाज होतो. आरती मात्र जोरात ओरडते, आनंदी आनंदी उठ. आता सगळेजण धावतच तिकडे निघालेले असतात. आता शिर्के साहेब लाईट ऑन करतात. आता मात्र मूर्ती बनून उभी असलेली आनंदी बघताच मालक साहेबांना धक्काच बसतो. तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, आनंदी आनंदी उठ, आनंदी उठ ना ग. आता मालक साहेब म्हणू लागतात, आरती हे सगळं काय आहे? आनंदी मूर्ती बनवून असा रंग लावून का उभी होती? तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, मालक साहेब आनंदी अगं
अगं आनंदी, मालक साहेब सांगते, तुम्हाला समजा सांगते, तुम्ही जी मूर्ती बनवली होती ना, ती दुपारीच फुटली होती आणि तुमच्या इब्रतीसाठी तुमचं नाव खराब होऊ नये म्हणून माझी आनंदी तासनतास बिना अन्न पाण्याचं इथे श्वास रोखून उभी होती. आता माझ्या आनंदीला काही झालं तर मालक साहेब ती बरी होईल का? तिला काही होणार तर नाही ना? तेव्हा लगेच आता मालक साहेब पटकन आनंदीला उचलतात आणि आता पळतच सोप्यावरती जाऊन तिला झोपवतात. आता मात्र मालक साहेब सुनीताला आवाज देतात, सुनीताताई पटकन कपडा आणा. आता मालक साहेब स्वतः आनंदीच्या चेहऱ्यावरती जो रंग असतो ना पांढरा, तो काढू लागतात. आनंदी मात्र बेशुद्ध अवस्थेत असते. तेव्हा लगेच आता युगंधरचे बाबा म्हणू लागतात, अरे युगंधर, दमाने रे बाबा, पोरीची हालत बघ ना कशी झाली. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, किती सोसले या पोरीने, काय गरज होती श्वास रोखून उभी राहायची, त्राण उरला नाहीये तिच्यात. शिल्पाला मात्र खूपच राग येतो. हे सगळं कोणी केलं, कोणी केलं हे सगळं? आता मात्र मालक साहेब शिल्पाकडे बघू लागतात. त्याच वेळेस आनंदी शुद्धीवरती येते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, पोरी पोरी तू ठीक आहेस ना, तुला बरं वाटतंय का? तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. आनंदी शुद्धीवरती आलेली असते, पण मालक साहेब तिला विचारू लागतात, आनंदी खरं खरं सांग, तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं? आनंदी मात्र आता शिल्पाताईकडे बघू लागते. त्याच वेळेस आता विद्याधर घरात टपकलेला असतो. आता मात्र मूर्ती बनलेल्या आनंदीला बघताच आता विद्याधर हसतच म्हणू लागतो, अरे बापरे, पुतळा बनून आनंदी तू लयच भारी उभी होती, कारण तुझ्याकडनं दुपारी पुतळा फुटला होता ना, म्हणून तुला ही शिक्षा दिली ना आनंदी. बोल लवकर, तुझ्याकडनंच फुटला होता ना? आता मात्र लगेच मालक साहेब या राक्षसी विद्याधरची अशी गचंडी पकडतात. काय रे विद्याधर, तुला कसं कळलं दुपारी आनंदीकडनं मूर्ती फुटली? तू घरात होता? तू घरात नव्हता ना, मग तुला कसं कळलं की आनंदीकडनंच मूर्ती फुटली? सांग लवकर. आता मात्र लगेच आनंदीच्या लक्षात येतं, तपकिरीचा वास, मी पळत गेले आणि मूर्ती फुटली, म्हणजे हे सगळं विद्याधरने केलंय. आता मात्र आनंदी लगेच या विद्याधरचं नाव मालक साहेबांना सांगणार. पुढे काय होणार हे सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.